तर मित्रांनो, राहुल इंगे या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि ती शेजारची घंटाही दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता आज आलो आहे आपण महाडमध्ये. महाडमधून आत्ता आपण रात्री 4 वाजता आलो होतो महाडमध्ये. आता आपण इथून चाललो आहे महाबळेश्वरला काय रिसॉर्ट बघत होतो, पण रिसॉर्ट काही सगळेच बुक झाले होते. तर आता सकाळचे वाजलेत, तरीही माझ्या अंदाजे 12 वाजलेत. तर 12 वाजता आपण महाबळेश्वरला जाणार आहे. समोर काकांची गाडी उभी आहे आणि आपण स्पॉट बघू आणि संध्याकाळी स्टेसाठी आपल्याला एक रिसॉर्ट किंवा घर भेटलं तरी चांगली गोष्ट आहे. महाबळेश्वरला फिरण्याचं ठिकाण म्हणजे थंडगार वातावरण आहे. तेव्हा आता स्ट्रॉबेरीचा सीझन पण आहे, तेव्हा महाबळेश्वरला आलो फिरायला. आत्ता आम्ही एक रिसॉर्ट बुक केला आहे. रिसॉर्ट तुम्हाला दाखवतो कसा आहे तो. महाड रोडनं येतानाच आम्ही रिसॉर्ट बघितला. तिथं चेक पॉईंट आहे, तिथंच आम्ही बुक केला आहे. तर आता तुम्हाला रिसॉर्ट दाखवतो. आत्ताच कपडे चेंज केलेत आणि थकवा खूप असल्यामुळे आता चहा प्यायला जातो. अगोदर चहा पितो आणि तुम्हाला पूर्ण रिसॉर्ट दाखवतो कसा आहे. काय कॉफी आहे? ते कॉफी दे. काय झालं? इकडे पुढे ये इकडे. काय आलं तुला? काय आलं? काय होतंय? शहरने गारटली. राहू की जरा उन्हाला. काय मंकी?
Five monkeys. हे थोडंतरी इकडे पाणी हे करायला पाहिजे ना. ते माकड आले इकडं. मोबाईल घ्यायचा नाही ना. मंकी आहे ना. अर्धा तास फक्त पाण्यात उतरलो. फ्रीजर सारखं पाणी आहे ना शहर ना. कसं पाणी आहे? फ्रीजर सारखं आहे ना. काय नाही चल 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 पप्पा आहेत ना आपले. चल चल उचलून घेऊ उचलून घेऊ. मंकी येईल ना है ना. गार लागते ना. गार लागतं ना. कसं होतं पाणी? छान आहे. परत जायचं का पाण्यात? परत जाऊया पाण्यात. नको का? गार लागते. तूच बोलते ना पाण्यात जाऊया. आता गार लागतं. चल आता कपडे चेंज करूया. कपडे चेंज करून फिरायला जाऊया. हां वरती 2 बेड, खाली 1 बेड, 6 जणांची रूम. पप्पा मंकी दाखव फोटो. कुठं आहे मंकी? फोटो दाखव पप्पा. मंकी मंकी दाखवायचा फोटोमध्ये. कुठं आहे मंकी? ते काय असं काही करणार. कधी? संध्याकाळी. बाहेर जायचं. बाहेर पैसे लागणार आहे. राहायचंय. होय. आता कुठं जायचं आहे? मार्केटला जायचं. हे काय आहे? मांस आहे सर. म्हणजे गवत आहे त्याच्यावर आपण स्ट्रॉबेरी सजवतो ना. कुठलं मार्केट आहे? महाबळेश्वर मार्केट ना. मॅप्रो मध्ये काय आहे? खरं जाऊ मला असं वाटतं गोव्यात फिरायला जायला वाटतो. शिवाने बसली पण किती रुपये? कोण आहे? आपण चांगलं आहे. हे छान वाटतं. घे ना. हे बघा काय करतंय. घे. हा चांगला वाटत होता. चेहरे घे. अरे तुला सेम. हे थांब. मम्मा शाल घेते ना. चणेवालेच जास्त आहेत का इथे? अजून काय घ्यायचंय? या वेगळ्या पण सणच आहे. ते मला बघायचं. महाबळेश्वर मध्ये पहिल्यांदाच सणच फेमस बघतो. कुठे गेली हो पप्पा? मम्मा पुढे असेल. तुला ते घ्यायचं? तुला ते घ्यायचं बघ. साधा चना, शेंगदाणा चना. हे बघ मम्मा कुठे गेली. हे बघ कपडे घ्यायला, शॉपिंग करायला. हा काय येते? काय बघताय काका? मोदीला घे ना.
मामा बॅग बघायला गेली. काय बघते? हा एसी वाटण्या कशाला हात नको लावू. शेण एसी तुमच्या घरामध्ये किती क्रॅश दिसतो ते बुजवू नका, ते परत येणार. ह्या लावायचे त्याला. हा सगळे मारवाडी आहेत. चला त्यांच्याकडे फील अशी होते की आपण गोव्यामध्ये फिरतोय. कुलू मनालीला आलोय. थोडासा मला गोव्याचा फील येतोय असा. म्हणजे असं वाटत नाही महाबळेश्वर मध्ये फिरतोय. आपके पास से लेना था इसलिए कसं वाटलं मार्केट? छान वाटलं म्हणजे महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये फिरलोय. वाटत नव्हतं की महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये फिरतोय, म्हणजे गोव्याला फिरतोय असा फील येत होता. लाइटिंग पण एक नंबर केली. आता उद्या बहुतेक मला वाटतंय मॅप्रो गार्डन मध्ये जायला लागेल, कारण की इकडे जास्त करून मॅप्रोचेच शॉप आहेत. तर आता जेव्हा जायचं कुठे जायचंय ठरलं नाही बघायचं. आता ठरलं नाही, म्हणजे जिथं आम्ही थांबलोय रिसॉर्टवर तिथं जेवण पण आहे, पण तिथं एकदम पावभाजी पाणीपुरी तसंच जेवण आहे. त्यामुळे आम्हाला प्रॉपर जेवण पाहिजे, कारण की आम्ही बाहेर पडलो की चिकन आणि मटणाशिवाय तावच नसतो आमचा, आहे का नाही. मोस्टली महाबळेश्वरमध्ये सगळे चना आणि शेंगदाणेच आहेत का फेमस शॉप. मला वाटलं फक्त स्ट्रॉबेरी फेमस असेल, पण इथे चणे शेंगदाणे पण जास्त करून चणे शेंगदाण्याचे शॉप आहेत. पुढे आपण परत विसरून जाऊ. आता इथून सरळ गेलेत काका, कुठे गेले? पाठीमागून चणे घेतले होते मासे आम्ही. बाहेर जेवणार होतो पण बाहेरचं कॅन्सल केलं. बाहेर थोडंसं जास्तच महाग आहे, थोडंसं नाही बोलता येणार. महाग असल्यामुळे बोललो की आपण हॉटेलचंच खाऊया. हॉटेलमध्ये पण व्हरायटी खूप आहेत आणि अनलिमिटेड आहेत पहिली गोष्ट म्हणजे. तर आता बॅग ठेवतो, थोडासा आराम करतो आणि जसं जेवण चालू होईल तर जेवायला काय काय मेनू तुम्हाला दाखवतो. नाईट व्ह्यू पण एक नंबर वाटतंय. आत्ता थोडीशी थंडी वाजायला लागली आहे, बघू. 8:30 वाजलेत, जेवणाचा टाइम झालाय. तर जेवायला चाललोय. कुठे चालली मावशी? कुठे चालली? त्या ड्रायव्हरला सांगितलं होतं सॅलेड पाठवून. चालू झालं जेवण? काय करते शिवाज्ञा? दोघात येते. हा हे होतं ना शेंगदाणे. नको त्यांना. मग काय पाहिजे? चल शिवाज्ञा, बघू आता कॅन्टीन मध्ये काय काय आहे.
जेवण तर केलं प्रॉपरली, पण जेवण एकदम काय खास नव्हतं. पावभाजी होती पहिले, म्हणजे नूडल्स होता. नूडल्सला पण थर्ड क्लास एकदम टेस्ट लागली, म्हणजे मला तरी नाही खास आवडले. फायनल सांगायचं झालं तर रिसॉर्ट म्हटलं छान आहे. पावभाजी पण एकदम थर्ड क्लास होती आणि पाणीपुरी तर एकदमच बकवास होती. 1-2च खाल्ल्या यांनी आणि परत काय पाणीपुरीच घेतल्या नाहीत. मी तर रेकमेंड करेल की म्हणजे ज्या प्रकारे 300 रुपये घेतात त्या प्रकारे जेवणाची क्वालिटी काहीच नाही. म्हणजे ॲटलिस्ट मी तर बोलेल की जेवणच नव्हतं. ॲटलिस्ट त्यांनी जेवण तरी ठेवायला पाहिजे. पुरी भाजी पनीर 300 रुपये घेतात त्यानुसार तरी. तर आता व्हिडिओ इथंच थांबवतो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा झाला आहे. उद्या पुन्हा सकाळी भेटूया महाबळेश्वरमध्ये पार्ट 2 घेऊन.